नमस्कार. अंधश्रद्धेच्या नावाखाली एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील आडेफाटा येथे दोन भोंदूबाबांनी अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आडेफाटा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वडगाव आनंद तालुका जुन्नर येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा प्रकार घडला. आरोपींनी तिच्या आईच्या गंभीर आजारपणाचा फायदा घेत अंगारा देऊन दैवी शक्तीने बरे करतो असे खोटे आमिष दाखवले. मुख्य आरोपी पंकज देवराम घोलप यांनी मुलीशी जवळीक साधली, लग्नाचे आमिष दाखवले आणि जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत वारंवार अत्याचार केले. यात दुसरा आरोपी नाना बर्डे राहणार येडगाव याचा सहभाग होता. अत्याचारामुळे पीडित गर्भवती राहिली. आरोपीने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेने आडेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आडेफाटा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, पॉस्को कायदा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात पीडित मुलीचे जबाब नोंदवणे, वैद्यकीय तपासणी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे शोषण ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा घटनांविरुद्ध कठोर कारवाई आणि जनजागृती गरजेची. पोलीस तपास काय सांगतो अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.